नमस्कार मित्रांनो, "तूही रे माझा मितवा" मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णवला मामा फोन करतो आणि म्हणतो की "अर्णव, जरा तू कुठे असशील तिथून लवकर परत घरी ये." तेव्हा मग अर्णव विचारतो की "मामा, काय झालंय आणि तुझा आवाज असा का येतोय? तू इतका पॅनिक होऊन का बोलतोयस?" तेव्हा मामा म्हणतो की "अर्णव, आता मला कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाहीये. अरे, मीडियावाले आपल्या घरी आलेत आणि सगळेजण तुझ्या विरोधात घोषणाबाजी करतायत. त्यामुळे तू लवकर परत ये." तेव्हा मग इथून ते सगळेजण बोलत असतात, "सात्विक फॅशन हाय हाय, अर्णवराजे शिर्के हाय हाय." आता अर्णवच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना सगळेजण जोरात ओरडत असतात. अर्णवला काही आवाज येत नाही. तितक्यातच मामा त्याच्याशी बोलत असताना त्याचा फोन खाली पडतो आणि फोन बंद पडतो. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो, "हॅलो मामा, मामा काय झालंय बोल ना." परंतु मामाचा आवाज काहीच येत नसतो. तेव्हा अर्णव म्हणतो की काहीतरी मेजर प्रॉब्लेम दिसतोय. ईश्वरी विचारते, "अर्णव सर, काय झालंय? तुम्ही का इतके घाबरलेत?" तेव्हा मामा काय म्हणत होते? अर्णव म्हणतो की काहीच कळत नाही आहे. मामा म्हणत होता, "मीडियावाले आलेत, घरी आलेत आणि त्यांचा आवाजच काही येत नव्हता. त्यांनी अर्जंट घरी बोलवलंय. बघितलं पाहिजे नेमकं घरी काय झालंय." असं म्हणून अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही गाडीत बसतात आणि आता जायला निघालेले असतात. त्यानंतर ईश्वरी गाडीत असते आणि म्हणते की "नेमकं घरी काय झालं असेल काहीच कळत नाही आहे. काय प्रॉब्लेम झाला असेल?" तेव्हा अर्णव म्हणतो की "मलाही काही नीटचं समजलेलं नाही आहे. घरी गेल्यानंतर कळेल नेमकं काय झालं ते." तेवढ्यातच आता शिर्के देखील अर्णवच्या ऑफिसमधून तिथे घरी आलेले असतात आणि त्यांच्याही ऑफिसच्या बाहेर देखील दंगा सुरू असतो. तेव्हा शिर्के हे अर्णवला कॉल करून सांगतात की "अर्णव सर, एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "शिर्के, व्हॉट्स गोइंग ऑन? नेमकं काय झालं आहे काय? सगळेजण मला फोन करताय." तेव्हा मग अर्णवला तो म्हणतो की "सर, एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तुमच्या घराच्या बाहेर सगळ्या मीडियाने घराला कव्हरेज केलं आहे. त्याचप्रमाणे ऑफिसच्या बाहेरही सगळ्या मीडियाने कव्हर केलेलं आहे आणि सगळे तुमच्या विरोधात घोषणा देत आहेत सर. काहीच कळत नाही आहे." तेव्हा मग अर्णव म्हणतो, "पण हे सगळं कशासाठी? काय प्रॉब्लेम घडला आहे नेमका?" तेव्हा मग तो म्हणतो की "सर, शलाका पाटील त्यांच्या मर्डर केस संदर्भात हे सगळे घोषणाबाजी देत आहेत. म्हणजे ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे." असं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की "थांबा शिर्के, मी घरी जातो आणि बघतो नेमकं काय झालंय ते." त्यानंतर मग सगळे पुन्हा मीडियावाले समोर येतात आणि म्हणतात की "सांगा, हे खरं आहे ना? सात्विक फॅशनमध्ये महिला सुरक्षित नाही आहेत. कारण की सात्विक फॅशनमधल्या एका महिला कर्मचाऱ्याचा खून झालेला आहे. हे कितपत योग्य आहे सांगा तुम्ही? याच्यावरूनच सिद्ध होत आहे की तुमच्या सात्विक फॅशनमध्ये अजिबातच महिला सुरक्षित नाही आहेत." तेव्हा मामा म्हणतो की "हे बघा, असं काही नाही आहे. महिला सुरक्षित आहेत. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. प्लीज तुम्ही काहीही उगाच बोलू नका. तुम्ही ऐकून घ्या, आम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करतोय." तरीही ते ऐकत नसतात. जो टॉप न्यूजचा टॉप एडिटर असतो, ज्याला राकेशने पाठवलेलं असतो, तो सगळ्या गोष्टी अगदी मुद्दामच खोदून खोदून काढून बदनामी करत असतो सात्विक फॅशनची आणि अर्णवची. तेव्हा मग सगळेजण असतात. आजी म्हणते की "प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. आमच्या सात्विक फॅशनना प्लीज असं बदनाम करू नका. आमचा अर्णव खरंच खूप चांगला आहे आणि सगळ्याच कर्मचाऱ्यांबद्दल त्याला खूप आत्मीयता आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज असं सात्विक फॅशनचं नाव बदनाम करू नका. मी हात जोडते तुमच्यासमोर." असं आजी म्हणत असते. त्यानंतर मग आता सगळे न्यूज चॅनलवाले सगळेजण हे म्हणत असतात की "प्लीज तुम्ही काय आहे ते खरं सांगा. कुठे लपवून ठेवलं आहे तुम्ही त्यांना? अर्णवराजे शिर्के आहेत तरी कुठे? तुम्ही घरच्यांनी काय केलं आहे नेमकं?" असं सगळं विचारत असतात. त्यावेळेला मग अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही गाडीतून उतरतात. तेव्हा ईश्वरी, अर्णव धावत धावत येतात. तिथे घोषणाबाजी सुरूच असते. अर्णवराजे शिर्के हाय हाय, सात्विक फॅशन हाय हाय. तेव्हा ईश्वरी ते सगळ्या बायकांना बाजूला करते आणि पुढे जात असते. मग नेमकं हे सगळं काय घडलंय? अर्णव विचारत येतो की "हे सगळं काय चालू आहे?" तेव्हा सगळ्या बायका ओरडतात आणि म्हणतात की "हे तुमच्या विरोधातली घोषणाबाजी सुरू आहे." अर्णव म्हणतो की "प्लीज सगळ्या जणांनी शांत व्हा. स्टॉप स्टॉप ऑल. हे सगळं काय चालू आहे? हा कसला आवाज आहे?" तेव्हा अर्णवने असं म्हटल्याबरोबर सगळ्या बायका म्हणतात की "तुम्ही हे जे काही ऑफिसमध्ये घडवलं आहे ना, त्याबद्दल हा आक्षेप आहे. एक पत्रकारिता म्हणते की हे सगळं जे काही तुमच्या ऑफिसमध्ये घडलं आहे त्याबद्दल आम्हाला उत्तरं द्या. तुमच्या ऑफिसमधल्या महिला या सेफ नाही आहेत. तुमच्या ऑफिसमधल्या महिलांबद्दल काहीही चुकीचं घडू शकतं असं दिसतंय. त्यामुळे मला प्लीज तुम्ही एक गोष्ट सांगा की हे सगळं कधी घडेल? म्हणजे सात्विक फॅशन हे सगळं नाव धुळीस मिळवलेलं आहे तुम्ही. अर्णवराजे शिर्के, तुमच्या ऑफिसमध्ये महिला कर्मचारी सुरक्षित नाही, हा एक मोठा प्रश्न आज उपस्थित होतोय. कारण की तुम्ही शलाका पाटील यांच्या मृत्यूबद्दलचं गूढ उलगडलेलं नाही.
त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्याला सात्विक फॅशन जबाबदार आहे असं आमचं म्हणणं आहे. अर्णव म्हणतो की प्लीज स्टॉप इट. तुम्ही काही बोलायचं म्हणून उगीचच बोलू नका. हे सगळं खूप चुकीचं आहे आणि हे जे काही तुम्हाला वाटतंय ना, ते फार चुकीचं करत आहात तुम्ही. सात्विक फॅशनच्या नावाची बदनामी करत आहात. तुमच्याकडे काय पुरावा आहे की सात्विक फॅशनमुळेच त्यांचा खून झाला आहे किंवा काही गोष्टी आहेत? तेव्हा मग एक एडिटर म्हणतो की हो सर, आमच्याकडे तशी माहिती मिळाली आहे की सात्विक फॅशनमध्ये काम करणारीच महिला होती ती आणि ती महिला बिचारी एकटी होती. मग तिचा काय प्रश्न पडतो? आणि हे सगळं तुमच्या ऑफिसमध्ये घडलं आहे. त्यामुळे तुमच्या ऑफिसबद्दल सगळ्या जणांनी आम्ही बंड पुकारलेला आहे आणि सात्विक फॅशन हाय हाय पुन्हा तसेच ओरडायला लागतात. ईश्वरी म्हणते की हे काय बोलताय काय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? तेव्हा मग तो माणूस म्हणतो की हो, हेच लक्षात येतंय सर की तुमच्या ऑफिसमध्ये महिला अनसेफ आहेत. त्यामुळे ह्या प्रकरणाची खोल चौकशी व्हावी असं आम्हाला वाटतं आणि लवकरात लवकर अर्णवराजे शिर्के यांना अटक केली जावी असंही आम्हाला वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी लक्षात येतंय का काय चाललंय ते? त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो, त्यावर मीडियावाले म्हणतात की हो, आम्ही सगळे शुद्धीतच बोलत आहोत. त्यामुळे आम्हाला एकच आता गोष्ट लक्षात येते की ह्या ज्या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि त्याचप्रमाणे अर्णवराजे शिर्के यांना अटक करावी अशा मागण्या आम्ही करत आहोत. कारण महिलांबद्दल जर आत्मीयता नसेलच तर त्या ऑफिसच्या मालकाला अटक झालीच पाहिजे. त्या शलाका पाटीलला न्याय मिळालाच पाहिजे असे जोरात ओरडत असतात. त्यावेळेला मग ईश्वरी बाजूला येते आणि ती कॉल करून ती फोन करते शिर्केंना आणि शिर्केंना म्हणते की एक काम करा शिर्के, आपल्या ऑफिसमध्ये जे काही आपण महिलांसाठीचे रूल्स बनवलेले आहेत ना, त्याच्या ज्या काही फाईल्स किंवा पॅम्पलेट आहेत त्या प्लीज इथे जरा मला घरी पाठवून द्याल का अर्जंट? तेव्हा मग शिर्के म्हणतात की हो मॅम, मी लवकरच पाठवतो. त्यानंतर ईश्वरी सांगते की आणखी एक गोष्ट करा, ते म्हणजे तुम्ही आपल्या ज्या काही महिला आहेत ना, त्याचबरोबर ऑफिसमधल्या काही महिला कर्मचारी असतील त्यांनाही जरा सोबत पाठवून द्या आणि आपल्या अनाथ आश्रमातल्या ज्या काही थोड्याफार महिला ज्यांना अर्णव सरांनी मदत केली आहे त्या महिलांनाही जर पाठवलं तर खरंच खूप चांगलं होईल. म्हणजे मला इथे व्यवस्थित उत्तर देता येईल. अर्णवच्या बाबतीत ईश्वरी हे सगळं व्यवस्थित करते आणि परत दुसऱ्या ठिकाणी अर्णव जिथे अनाथ आश्रम चालवत असतो तिथे देखील कॉल करून सगळी चौकशी करते आणि म्हणते की आपल्या अनाथ आश्रमातल्या काही ज्या मुली आहेत ज्यांना चौकशीसाठी त्यांना प्लीज इथे बोलवा, म्हणजे मीडियाच्या समोर बोलायला बोलवा. असं सगळं आता ईश्वरी मॅनेज करून ठेवते. नंतर मग राकेश हा ईश्वरीच्या खोलीमध्ये असतो आणि शोधत असतो की नेमकं काय सुरू आहे. ईश्वरीची ती फाईल आणि तो मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच शलाकाने जो मोबाईल तो वापरलेला असतो तो मोबाईल त्यांच्या रूममध्ये तो शोधायला येतो आणि शोधायला येत असताना आजूबाजूला बघत असतो तर सगळे खाली बिझी असतात. तोपर्यंत तो सगळ्या गोष्टी शोधायला सुरुवात करतो. सुरुवातीला कपाटांच्या ड्रॉवरच्या सगळ्या काही गोष्टी शोधायला सुरुवात करतो, परंतु न चुकता कुठेही आपला काही पुरावा सुटू नये, फिंगरप्रिंट्स वगैरे, म्हणूनच तो अगदी एखाद्या शातीर गुन्हेगारासारखा हातामध्ये ग्लोव्ज वगैरे घालून घेतो आणि मग हे सगळं करायला सुरुवात करतो. तेव्हा आता ईश्वरी इथे बाहेर फोनवर बोलतच असते. सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहेत याचं प्रॉपर प्लॅनिंग शिर्केंसोबत करत असते. तेव्हा मग अर्णव म्हणत असतो की हे बघा, आमच्या ऑफिसमधल्या महिला कर्मचाऱ्याचा खून झाला आहे, ती गोष्ट मी लपवून ठेवलेली नाही आहे. पोलिसांना आम्ही हवी तेवढी सगळी मदत करतो आहे. तेव्हा मग ते प्रदीप जो टॉप न्यूजचा मालक म्हणजे संपादक असतो तो म्हणतो की हे सगळं जे काही केलं आहे ते लपवून तर ठेवलं नाही, परंतु तुम्ही रिव्हीलही केलं नाही ना. शलाका पाटील यांचा खून झाला आहे असं तुम्ही कुठे जाहीर केलं का? तर नाही. तुम्ही हे सगळं प्रकरण दाबून ठेवलं. याचा अर्थ काय होतो? तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे प्रकरण दाबून ठेवलेलं नाही आहे, पोलिसांना आम्ही पूर्णपणे मदत करतोय. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की एक मिनिट, तुम्ही हे जे काही बोलताय ना त्याबद्दल तुमच्याकडे काय पुरावा आहे हो? म्हणजे शलाका पाटील यांचा खून ऑफिसमध्ये झाला आहे किंवा कुठली गोष्ट याच्यासारखा तुमच्याकडे काय पुरावा आहे सांगा. कारण तुम्ही जे काही उगीचच बिनबुडाचे आरोप करत चाललेले आहात त्यामुळे तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा असं आता ती विचारत असते. त्यावेळेला सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. नंतर इथे राकेशचं मात्र वेगळंच चालू असतं. राकेश हा त्याच्या गोष्टी म्हणजेच मोबाईल हा लवकरात लवकर कसा सापडतो याच्याकडे त्याचं पूर्ण लक्ष असतं. नंतर मग आता राकेश हा ईश्वरीच्या कपाटामध्ये शोधायला सगळे फाईल्स सगळ्या गोष्टी ह्या खाली, ईश्वरीचे कपडे वगैरे सगळे खाली फेकून देतो आणि सगळे शोधायला तो आता सुरुवात करतो.
नंतर मग आता इथे तो म्हणतो की ठेवलाय कुठे हा मोबाईल या बाईने, कुठेही सापडत नाहीये. कारण सगळ्या गोष्टी, सगळे कपाट चेक केले, परंतु काहीच सापडायला मार्ग नाहीये. नक्की कुठे शोधू तरी कुठे? असा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्यानंतर मग अर्णव विचार करतो की कदाचित जर बेडच्या खाली, सोफ्याच्या खाली वगैरे ठेवलं असेल तर, म्हणूनच तो तिथे शोधायला जातो, परंतु तिथेही काही सापडत नाही. नंतर आता ऑफिसमधला काही स्टाफ वगैरे म्हणजेच महिला कर्मचारी या ऑफिसमधून आलेल्या असतात आणि त्या आल्यानंतर हे सगळं ऐकतात. त्यांनाही हे ऐकून खूपच धक्का बसतो. तेव्हा मग सगळे मीडियावाले आणखी त्यांचं सुरू असतं घोषणाबाजी की शलाका पाटीलला न्याय मिळालाच पाहिजे. अर्णवराजे शिर्के हाय हाय. अर्णवराजे शिर्केंना अटक करा, अटक करा, असं त्यांचं सुरूच असतं. त्यावेळेला पुन्हा एकदा तो प्रदीप म्हणतो की हे बघा अर्णवराजे शिर्के, तुम्ही कबूल करा की तुमच्या ऑफिसमध्ये महिला सेफ नाहीत. जर तुमच्या ऑफिसमध्ये महिला सेफ असत्या तर असा इतका मोठा गुन्हा घडलाच नसता. आणि कदाचित मला असं वाटतंय की या सगळ्याच्या मागे तुमचा हात असू शकतो. म्हणजे तुम्हीच हे सगळं केलं नसेल कशावरून? कशावरून या सगळ्यामध्ये तुम्ही काही इन्व्हॉल्व नसाल? या खुनामागे तुमचा काही हात असेल तर तुम्ही लपवून ठेवला असेल इतके वर्ष. इतक्या वर्षानंतर हे गूढ कसं काय उलगडलं सांगा? तेव्हा मग अर्णव म्हणतो की प्लीज स्टॉप नॉनसेन्स. तुम्ही कुठल्याही प्रकारचे आरोप माझ्यावर लावू शकत नाही. समजलं? जस्ट शट अप. तेव्हा लगेचच ती दुसरी महिला म्हणते की हे बघा सर, म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देत नाही आहे म्हणून तुम्ही आम्हा पत्रकारांचं तोंड अजिबात बंद करू शकत नाही. समजलं? तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येत नाही आहेत, तुम्ही कल्प्रिट आहात, त्यासाठीच तुम्हाला हे सगळं आम्हाला तोंड बंद करावं लागतंय. परंतु आम्ही आमचं तोंड अजिबात बंद करणार नाही. हे जे काही प्रकरण आहे ना, याच्या मुळाशी आम्ही जाणार म्हणजे जाणारच. त्यावेळेला मग दुसरा पत्रकार म्हणतो की बोला, बोला अर्णवराजे शिर्के. आता तुम्ही कबूलच करून टाका की हे सगळं तुमच्यामुळे घडलं आहे. तुमच्या ऑफिसमधला हा प्रकार घडला आहे. त्याच्यामध्ये तुमचा नक्की काही ना काही हात आहे, बोला. असं समोरून त्याला ते प्रेशर आणत असतात. नंतर मग समोरून राकेश सगळ्या काही गोष्टी पुन्हा शोधू लागतो. ज्या ठिकाणी काही शोभेच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या असतात, तिथे देखील तो शोधायला सुरुवात करतो. मग आता अर्णव काहीच बोलत नसल्याने महिला ज्या असतात, म्हणजेच ज्या महिला संघटनेच्या किंवा पत्रकार आलेल्या असतात, त्या म्हणतात की आता बस झालं. अशा व्यक्तीला समाजात राहण्याचा काही अधिकार नाही आहे. त्यामुळे अर्णवराजे शिर्के यांचं तोंड आम्ही काळं करतोय आणि अर्णवराजे शिर्केंच्या तोंडाला काळीमा फासल्याशिवाय शलाका पाटीलला न्याय मिळणार नाही. मिळालाच पाहिजे, शलाका पाटीलला न्याय मिळालाच पाहिजे, असं म्हणून आता बायका या घोषणाबाजी करू लागतात. आणि त्यानंतर घोषणाबाजी करत असताना आता अर्णवसाठी एक बाई हाताला काळं लावून पुढे पुढे त्याच्या येत असते आणि त्याला काळं लावण्याचा प्रयत्न ती करणार असते. तर सगळेजण थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आजी, मामी, मामा सगळेच घाबरलेले असतात की अर्णवच्या बाजूने इतके सगळे लोक म्हणजेच उभे असतात. तेव्हा इथे आता ईश्वरी ही समोर उभी येते आणि ती बाई अर्णवराजे शिर्के म्हणजेच अर्णवच्या तोंडाला काळं लावायला स्वतःच्या हाताने जाणार असते. तेवढ्यात ईश्वरीमध्ये येऊन तिचा हात धरते. 1 मिनिट थांब, असं तिच्यावर ओरडते. तेव्हा आता अर्णव हा स्वतःचा चेहरा खाली करत असतो. तेवढ्यातच ईश्वरी समोर येऊन तो बघतो. आता ईश्वरीने तिचा हात इतका गच्च धरलेला असतो की तिला तिचा हात वळवताही येत नसतो. ईश्वरी आता हे सगळं करत असताना आजूबाजू मीडियावाले सगळे काही त्यांचं ते कव्हरेज घेत असतात आणि अर्णव शांत उभा राहतो. ईश्वरी आता त्या बाईचा हात मागे ढकलते आणि मागे ढकलून तिला म्हणते की हे काय चाललंय? अजिबात हात लावण्याचा प्रयत्न करायचा नाही अर्णव सरांना. तुम्हाला जे काही माहीत आहे ते सगळी अर्धवट माहिती आहे. त्यामुळे त्या अर्धवट माहितीच्या आधारे तर तुम्ही माझ्या नवऱ्याच्या समोर येत असाल आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल, असं म्हणून ईश्वरी सरळ मीडियावाल्यांना धमकी देते. नंतर मग ऑफिसमधल्या ज्या बायका असतात, म्हणजेच ऑफिसमधला स्टाफ असतो, ते म्हणतात की तुम्ही जे काही आरोप लावताय ना अर्णव सरांवर, ते अत्यंत चुकीचे आहेत. अर्णव सरांनी काही अशी चुकीची गोष्ट केलेली नाही आहे. तुम्ही उगीचच त्यांच्याबद्दल काहीही अफवा पसरवू नका. समजलं? तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की तुम्ही हे जे काही बोलताय त्याबद्दल तुमच्याकडे कोणताही पुरावा आहे का? अर्णव सरांवर तुम्ही आरोप लावताय, केवळ त्यांच्या ऑफिसमधल्या एका महिला कर्मचाऱ्याचा खून झाला याच्यासाठी तुम्ही हे आरोप लावताय. पण हे आरोप कितपत योग्य आहेत हे तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही अगोदर ना या सगळ्याची आरोप करण्यापेक्षा अगोदर या सगळ्या ऑफिसची आणि अर्णवराजे शिर्केंची माहिती काढून यायला हवी होती. ते ह्या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे हँडल करतात, ते कसं वागतायत महिला कर्मचाऱ्यांची आणि ऑफिसचे नेमके काय नियम आहेत, या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला शोधायला हव्या होतात. आणि त्याच्या अगोदर तुम्ही आरोप करताय, हे सगळं खूप चुकीचं आहे.
त्यामुळे तुमचा हा जो काही आरोप आहे ना, तो सगळा मी खोडून टाकणार आहे. समजलं? तुमचे हे बिनबुडाचे आरोप अजिबातच सहन करून घेणार नाही. आणि तुम्ही हे जे इथे उभे आहात, कोणत्या बेसिसवर उभे आहात सांगा? तुम्हाला कोणीही काही सांगेल आणि कुठलीही तक्रार शहानिशा न करता तुम्ही सरळ इथे उभे राहता. या बाबतीत मी अजिबातच ही गोष्ट सहन करून घेणार नाही. आता अर्णवराजे शिर्केंवरती जो प्रश्न उपस्थित केला आहे, तो पूर्ण मुळासकट खोडून काढण्याचा मी तर प्रयत्न करणारच आहे. आणि कसं आहे, जे ऑफिस आहे ते पहिले आमच्यासाठी सुरक्षित आहे. आम्ही महिला कर्मचारी आहोत सात्विक फॅशनच्या, सुशिक्षित आणि सुरक्षित कर्मचारी. आता असं म्हटल्यानंतर लगेचच दुसरी मीडियावाली म्हणते, की "तुम्ही कोण आहात पण?" तेव्हा ती म्हणते, की "मी मिसेस अर्णवराजे शिर्के. मीही काही वर्ष ऑफिसमध्ये अर्णव सरांची पी-ए म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मी इतकं ठामपणे सांगू शकते, की सात्विक फॅशनमध्ये कुठल्याही प्रकारे स्त्रियांना कमी लेखलं जात नाही. उलट स्त्रियांना सुरक्षित कसं वाटावं, तिथे त्यांचं काम व्यवस्थित कसं व्हावं, या सगळ्याच गोष्टींची दखल सात्विक फॅशनमध्ये घेतली जात असते. त्यामुळे कुठेही तुम्ही सात्विक फॅशनला किंवा अर्णवराजे शिर्के यांच्यावर महिलांबद्दल कोणतेही आरोप आणायचे नाहीत. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, परंतु सात्विक फॅशनमध्ये महिलांसाठी खूप काही योजना करून ठेवलेल्या आहेत. नंतर मग तो म्हणत असतो, की "हे बघा मॅडम, तुम्ही सरांच्या वाईफ आहात, त्यामुळे तुम्ही त्यांची बाजू घेऊन बोलणं हे साहजिकच आहे. परंतु आम्ही या सगळ्यावर विश्वास कसा ठेवायचा, की तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे? सात्विक फॅशनमध्ये महिला जर सुरक्षित असता, तर त्यांचा असा प्रकार घडलाच नसता ना. शलाका पाटील यांचा खून झालाच नसता आणि तुमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेबद्दल असं घडलंय. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "1 मिनिट, तुम्ही चुकीचं करताय. जे काही वागताय ते खूप चुकीचं बोलताय. एक गोष्ट नक्की आहे, की ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला ऑफिसशिवाय ही दुसरी जिंदगी असते आणि तिच्या त्या लाईफमध्ये बाहेर काय घडतं या गोष्टी आपल्याला काही कळू शकत नाही. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं बाहेरही काही असू शकतं, त्यामुळे त्याच्या पर्सनल लाईफबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का? तर ते ठीक आहे. पण ऑफिसवर आरोप लावणं हे कितपत योग्य आहे? तेव्हा तो माणूस म्हणतो, की "हे बघा मॅडम, शलाका पाटील या होत्या सिंगल, म्हणजेच त्या एकट्या होत होत्या, इथे एकट्या राहत होत्या आणि ऑफिसशिवाय त्यांचं कुठलाही काहीही संबंध नव्हता. मग नेमकं तुम्ही हे सगळं कसं बोलू शकता?" त्यावर ती म्हणते, की "1 मिनिट, अर्धवट माहिती काढली तर पूर्ण माहिती तुम्हाला ऐकायचीच आहे ना, तर ती मी देते. शलाका पाटील या माझ्या चांगल्या मैत्रीण होत्या आणि त्या इथे आल्या होत्या ते म्हणजे त्यांच्या नवऱ्याच्या सुधासाठी. त्यांच्या नवऱ्याने त्यांची गावाकडची जमीन, त्यांचे दागिने सगळं काही विकलं होतं आणि म्हणूनच त्या इथे आल्या होत्या त्याचा शोध घेण्यासाठी आणि म्हणूनच त्या इथे राहत होत्या. आणि स्पेशली त्यांच्यासाठी आम्ही वकील पण बघणार होतो, परंतु त्यांच्या अचानक मला मेसेज आला, की त्यांच्या नवऱ्यासोबतचे सगळे संबंध आता त्यांचे ओके झालेले आहेत, त्यामुळे त्या त्यांच्यासोबत सुखाने नांदतायत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची कुठलीही माहिती घेणं थांबवलं होतं. म्हणूनच आता तुम्ही प्लीज एक गोष्ट कान उघडे ठेवून नक्की ऐका, की शलाका पाटीलबद्दल तुम्हाला अर्धवट माहिती आहे आणि तिच्याच नवऱ्याचा शोध घेण्यासाठी ती आली होती. परंतु नंतर काय घडलं हे आम्हाला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा मग सगळ्या बायका म्हणायला लागतात, की तुम्ही चांगली स्टोरी रचवून सांगताय. तेव्हा ईश्वरी म्हणते, की "नाही, ही स्टोरी नाही आहे. पोलिसांनाही त्याबाबतीत मी माहिती दिली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सात्विक फॅशनवर इतके आळ लावताय, त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही आहे. आज मी तुम्हाला सांगते, सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेची काळजी घेतली जाते. तुम्हाला माहिती आहे, सात्विक फॅशनमधली महिला ही जर रात्री काम उशिरापर्यंत करत असेल 7 नंतर, तर तिला फ्री घर सोडण्याची बस सर्व्हिस दिली जाते. आणि त्यानंतर मग सात्विक फॅशनमधली महिला ही जेव्हा आई होते तेव्हा पूर्ण 1 वर्ष तिला भरपगारी रजा दिली जाते. आणि या सगळ्या गोष्टी सात्विक फॅशनमध्ये घडतात. शिवाय सात्विक फॅशनमध्ये महिलेला जेव्हा मासिक पाळी येते, त्याच वेळेला त्या मासिक पाळीमध्ये पहिले 3 दिवस त्या महिलेला सुट्टी दिली जाते, तेही भरपगारी. दर महिन्याला. मला सांगा, की कुठल्या ऑफिसमध्ये तुम्ही आत्तापर्यंत स्त्रीसाठी एवढ्या योजना पाहिल्या आहेत ओ? सांगा ना. स्त्रीसाठी इतक्या गोष्टी कुठे पाहिल्यात तुम्ही? तेव्हा मग ती म्हणते, एक पत्रकारिता म्हणते, की "तुम्ही हे सगळं बोलताय, पण आम्हाला याच्यावर विश्वास कसा ठेवायचा?" तेव्हा मग ईश्वरी पॅम्पलेट देते आणि म्हणते, की "वाचा. यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही वाचा. मग तुमच्या लक्षात येईल, की हे जे सगळं काही मी बोलते ना, त्या सगळ्या गोष्टी या कितपत योग्य आहेत. त्यामुळे तुम्ही पॅम्पलेट वाचा. त्याशिवाय इथल्या ज्या महिला कर्मचारी आहेत ना, त्या तुम्हाला उत्तर देतील, की काय बोलायचे. आणि ह्या मॅडम तुम्ही पुढे या. या आहेत आमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी आणि तुम्ही सगळ्यांसमोर जे काही आहे ते सत्य सांगा. कोणालाही काही घाबरण्याची इथे गरज नाही आहे. ऑफिसमध्ये काय घडतं तुमच्यासोबत किंवा अर्णव सरांचं एकंदरीत वागणं कसं आहे सांगा."
त्यानंतर मग आता त्या मॅडम बोलायला लागतात, की सात्विक फॅशनमध्ये सुरक्षित वाटतं का? हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. कारण सात्विक फॅशन हे आमचं दुसरं घर आहे आणि अर्णव सर म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबात कोणाला अनसेफ कसं वाटू शकतं? अर्णव सर खरंच आमची खूप काळजी घेतात. सगळ्या स्टाफला ते ओरडतात, परंतु कामासाठी. बाकी इतर व्यवस्थित ते सगळ्या स्टाफच्या सुरक्षिततेची अगदी व्यवस्थित काळजी घेतात. असं म्हटल्यावर तोंडच बंद होऊन जातात. पुढच्या भागामध्ये ईश्वरी म्हणत असते, की तुम्ही हे जे काही बोलताय ना, ते खूप चुकीचं बोलताय. अर्णव सर हे स्वतः एक अनाथ मुलगा आहेत आणि अनाथ मुलांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या शिक्षणाची आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी अर्णव सर अगदी चोखपणे घेत असतात. कुठल्याही प्रकारे कुठेही ते मदत करायला आजपर्यंत कमी पडलेले नाही आहेत. अनाथ मुलं म्हणा किंवा बाकी मुलं म्हणा, सगळ्यांसाठी अर्णव सरांनी त्यांचा हात पुढे केलेला आहे. त्यानंतर मग अनाथ आश्रमातले जे मेन असतात मॅनेजर ते येतात आणि म्हणतात, की हो बरोबर आहे. अर्णव सरांनी त्या लहान मुलांसाठी कुठेही काही कमी पडू दिलेलं नाही. शिवाय गरजू मुलांना रक्ताची गरज असेल तर त्या गोष्टीही त्यांनी अगदी व्यवस्थितपणे ब्लड बँकच्या रूपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अजून काय करायला हवं आहे सरांनी? तेव्हा सगळी तोंडं बंद होतात. ईश्वरी म्हणते, की आता तरी तुम्हाला लक्षात आलं आहे, की अर्णव सर यांनी काय केलं आहे आणि ते कसे आहेत? आता तुमची बोलती बंद झाली असेल ना? आता आणखी प्रश्न आहेत का तुमच्याजवळ? सगळे मीडियावाले गप्प होतात. ईश्वरी म्हणते, की आत्तापर्यंत एक गोष्ट तुम्ही चांगलीच लक्षात घ्या. ती म्हणजे हे सगळं जे काही तुम्ही करताय ना, तुम्ही स्वतःहून नाही तर कोणीतरी तुम्हाला भाग पाडले प्रश्न विचारायला आणि असं सगळं किओस क्रिएट करायला. त्यामुळे आता लक्षात घ्यायचं, हे सगळं जे कोणी करतंय ना, त्या व्यक्तीला शोधून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि मी ईश्वरी राजे शिर्के स्वतःलाच हे वचन देते, की ज्या माणसाने हे सगळं करायला सांगितले ना, त्या माणसाला मी सोडणार नाही. आता अर्णव ईश्वरीकडे अभिमानाने बघतच राहतो. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.